काय काय टाकलं नवर कोथिंबीर थोडी टाकली आता. कोथिंबीर टाकली का? थोडी कोथिंबीर टाकली. आता त्याच्यामध्ये काही टाकायचे. आता हे कसं टाकतो बघा, हे तुमच्या हाताने. हा टाकू मी. हे चिकन टाकलं मध्ये. आता त्याला पुसून घ्यायचं का? घ्या तुमच्या चांगल्या हाताने पुसून. जरा माझ्या हाताला जरा काम लागले. चिकनचा बेत आहे शेताकड. एकाच भाऊ आपल्या आचिरी झालेले आहेत. मस्त चिकन टाकले मध्ये बघा. असं करून मला येत नाही. आता वहिनीला मी खास करून सांगणार आहे. एकाच भाऊ उग म्हणतो येत नाही. एकाच भाऊला बिर्याणी बनवायची. आता ही व्हिडिओ बघून तर त्यांना कळेल की मी इतक्या दिवस सांगत होतो, पण हे व्हिडिओ वरनं तर त्यांना सत्यता कळेल की येते म्हणून बनवायला. हॅलो ह्याला ते ठेवा खाली. बघा पातीला धरावं लागतंय का? नव्हतं बिर्याणी एक नंबर हो लागते. हो हात म्हणल्यावर काय हो, तुम्ही केलेली हे आमचं काय, आम्ही नुसतं बघायला हो, बनवायलेलं तुम्ही हो. दमतय लिकरू. एक नंबर बिर्याणी. आता तांदूळ हातरायचं राहिले फक्त वरून. तांदूळ हातरलं की कामच झालं. चला तांदूळ हातरून घेतो आधी वरी. नव्हतं तांदूळ टाकलाय वरी पद्धतशीर. आता आपण तांदूळ पसरून घेऊ. तांदूळ पद्धतशीर पसरायचा. पसरला तांदूळ. आता ह्याच्यावरती काय करायचं, ही मस्तपैकी आपण तळून घेतलेला कांदा टाकायचा वरून. पद्धतशीर कांदा टाकला. आता कोथिंबीर मस्त वरून टाकायची. अशी डिझाईन बी तयारी होती आणि वरी दमला त्याचा फ्लेवर बी येतोय मस्त. ओके झालाय बारदाना. आता विषयच नाही. आता काही आता फक्त एकच काम करायचं, याला असं उलट झापायचं. आणि ह्याच्या मापाचं ही मधलं, बाहेरून काय माप लागत नाही. ह्याचं परफेक्ट बसायली की तरी पण वाप जाते का? किंवा ही बसेल वरी? नाही बसत. बरं नाही बसत. जाऊ द्या, हाय असं ऍडजस्ट करून घेऊ. काय अडचण नाही. याला असा बी दम बसतय. वरी फक्त थोडस एखादी इट किंवा दगड वरी ठेवून द्यायचा ना वर देऊ.